that there'll be no, sickness now. तो म्हणतो की आता इथे कुठलेच आजार नसतील, There'll be no deaths now. आता कुठलेच मृत्यू तिथे नसतील, Now everything will become clean and green. आता तिथे सगळं काही चांगलं असेल, Now your grains will grow. तुमचे पीक वाढतील, There will be prosperity now. तिथे समृद्धी असेल. Why? का? Because he takes that salt, तो ते मीठ घेतो, which actually symbolizes God's purity and God's holiness, मीठ काय दर्शवतं तर देवाची the holiness, पवित्रता, and he puts it into the water. आणि ती पवित्रता ते दर्शवतं, ते मीठ तो त्या पाण्यात टाकतो. Water denotes life. आणि पाणी काय दर्शवतं तर जीवन See, दर्शवतं. when God's character comes in our life, जेव्हा देवाचे गुणधर्म आपल्यामध्ये जीवनामध्ये येतात, what happens? We start releasing healing and blessings and deliverance in the city, in the nation, in the place that we stay. मग त्यामुळे काय होतं की आपल्या जीवनाद्वारे आपण देवाचं आरोग्य तिथे We release, हम लोग मोकळं करत असतो. खोल देते वो सब, आरोग्य खोल देते, लाइफ खोल देते, जीवन, blessings खोल देते, आशीर्वाद, ये सारे चीजें खोल देते. I can give you by example. मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगू शकतो. In my life I have seen this many times. मी माझ्या जीवनात हे खूप वेळा पाहिलं आहे. Now I'm not trying to boast, मी काय तुम्हाला काय प्राइड किंवा गर्व म्हणून सांगत but नाहीये, this is a testimony. पण माझी ही साक्ष आहे. In my workplace, माझ्या कामाच्या ठिकाणी whichever department is been given to me, कुठलाही भाग मला देण्यात येतो, I have seen one thing, मी पाहिले एक गोष्ट and तिथे. all even my what do you call clients, माझे जे client क्लायंट्स लोग हैं, आहेत वो लोग भी बोलते हैं ते सुद्धा बोलतात that ये जो चीजें stuck हुई थी इतने दिन से, when you came it is released. एवढ्या दिवस ही काही गोष्टी थांबल्या होत्या, पण तू जेव्हा आलास तेव्हा ते सगळं निघून गेले किंवा वो पूर्ण रिलीज हो गया, वो चालू हो गया वापस. चालू. See, that means it's not about me. हे फक्त माझ्यामुळे नाही, It's about that nature and that godly character in us which releases deliverance and healing and prosperity Amen. and success Yes, through our yes, lives. yes, amen. That is what God has chosen you for. म्हणून तर देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. That through you, तुमच्याद्वारे many will come to the taste of God. अनेक लोक तुमच्याद्वारे देवाकडे येतील, ते चव चाखायला. Bible says in Psalms 34:6. पवित्र शास्त्र 34:6. 34:6. The Bible says, taste and see that the Lord is good. चव घेऊन पहा की देव किती चांगला आहे. Now, how can you taste God? देवाला तुम्ही कसं चाखताल? When God's people become the salt, people will come to you and they will taste of God. जेव्हा तुम्ही देवा जब प्रभु बोलता है कि मेरे को चक्कर देखो, मला चाखून पहा, है ना? तो जब चक्कर हम लोग कैसे देख सकते हैं प्रभु को? प्रभु के बच्चे प्रभु का सॉल्ट है, उसका नमक है. जब लोग हमारे पास आते हैं and when they see us, they see our life, they see our talking, they see हमारा लाइफ देखते, हमारा बातचीत देखते, हमारे द्वारा प्रभु का चीजें सुनते, तब बोलते yes, God is good. तेव्हा ते म्हणतात की देव चांगला आहे. You are the reason of God's taste. तुम्ही त्या देवाच्या चवीसाठी कारणीभूत आहात. Because of you, people taste God. तुमच्याद्वारे लोक त्या देवाची चव चाखतात. But devil shows पण सैतान काय दर्शवतो? you are not important. तुम्ही महत्वाचे नाहीये. Your value is zero. तुमची किंमत शून्य आहे. He wants to rob that saltiness, that taste from your life. सैतानाला तुमच्यातले तो मिठाचा खारटपणा आहे तो काढून घ्यायचा आहे. वो डेविल चाहता है कि तुम्हारे अंदर का जो नमक है, वो जो सॉल्ट है, वो जो टेस्ट है, जो खारटपन है, वो निकाल के लेके जाए. और जो अगर वो टेस्ट चला गया, क्या बचा? सिर्फ पाउडर. मग काय राहतं? फक्त पावडर. And that's of no use, the Bible says. आणि त्याचा काहीच उपयोग उसका नाही. कोई इस्तेमाल नहीं. बाइबल कहता है उसको पैरों के तले रौंद दो, trample it under the foot. No use. काहीच उपयोग नाही. But God has not chosen you for this purpose. पण देवाने या गोष्टीसाठी तुमची निवड नाही केली. He has not chosen you to be trampled under the foot. पायाखाली तुडवण्यासाठी तुम्हाला निवडलेलं नाहीये देवाने. God has chosen you to bring taste of God in people's lives. कशाला निवडले तुम्हाला? तर लोकांच्या जीवनामध्ये चव आणण्यासाठी. God's life, Jesus's life in you is the taste of God. तुमच्यामध्ये जे ख्रिस्ताचं जीवन आहे ते देवाची चव आहे, जीवनाची चव आहे. जब प्रभु के
जब लोग आपको देखते हैं, जब Amen. लाइफ जीसस का लाइफ देखते हैं तुम्हारे अंदर, Yes, yes. वो प्रभु का टेस्ट कर रहे हैं। Amen. और वो चैनल कौन है? हम लोग हैं। गॉड्स चिल्ड्रन उसके चैनल है, प्रभु Amen. के लोग उसके चैनल है। Amen. प्रेज गॉड। देवाची स्तुती. एंड ओनली थ्रू यू आणि they तुमच्याद्वारेच they will know the goodness of God. त्यांना देवाचा चांगुलपणा माहित पडेल. Through you तुमच्याद्वारे they will see or they will experience the grace of God. देवाची कृपा ते जाणतील. Praise God. So never treat yourself as valueless. तुम्ही स्वतःला कधीच किंमत नसणारे असं हाँ, समजू देखो नका. जैसे मैंने बोला, सॉल्ट का वैल्यू नहीं है, हम्म. बहुत चीप है, लेकिन जो वर्क वो करता है, जो काम उसका दिया है, वो Amen. सबसे इंपॉर्टेंट है। Amen. लोग तुमको बोलेंगे तुम्हारा कुछ वैल्यू नहीं है, लेकिन जो काम आप कर रहे हो प्रभु के राज का, Amen. ओ दैट इज द ग्रेटेस्ट वर्क। ते सर्वात उत्तम असं कार्य आहे आणि खूप महत्वाचं असं कार्य आहे. हाँ, जग के नजर से मत देखो। जगाच्या नजरेने तुम्ही बघू नका. जग बोलेगा तुम्हारा वैल्यू नहीं है, तुम बहुत चीप लोग हैं, तुमको कुछ इंपॉर्टेंस नहीं, तुम लोग क्या है। बट द वर्क दैट यू आर डूइंग, पण जे कार्य तुम्ही करत व्हेन आहात, यू गो टू हेवन, जेव्हा तुम्ही स्वर्गात जाल, you will come to know तुम्हाला कळेल तेव्हा by your simple life that you're living now, जे तुम्ही सहज जीवन जगत आहात जो आता, जो कोई भी नहीं देख रहा है, जे कोणीच बघत नाहीये. हेवन में उसका आपको रिजल्ट देखने को मिलेगा। Amen. Amen. हेवन में आप जाके देखोगे, बोलोगे Yes. और बाप रे, मेरे द्वारा इतने सारे लोग प्रभु में आए, Amen. मैं तो इनको पहचानता भी नहीं, मैंने तो इनको कभी बताया नहीं, लेकिन हमारे लाइफ के द्वारा, हमारे जीवन के द्वारा, हमारे बातचीत के द्वारा, हमारे टेस्टिमनी के द्वारा, हमारे साक्ष्य के द्वारा प्रभु अनेक लोगों को प्रभु के पास लेकर आ रहा है। Amen. See, you don't know what is happening behind the scene. तुम्हाला कळतच नाहीये की पडद्यामागे काय घडत आहे. You may see the things in the physical, तुम्ही फक्त समोरून गोष्टी बघत आहात. but let me show you a natural picture, a spiritual picture. पण मला तुम्हाला आत्मिक जे काय आहे ते दाखवू द्या. The things that are happening behind the scene ज्या गोष्टी पडद्यामागे घडत आहेत, are so rapid. ज्या इतक्या खूप वेगाने Fast घडत है, आहेत. इतने फास्ट चीजें हो रही है। हम लोग बोल रहे हैं क्या मालूम ये सिचुएशन में प्रभु का काम हो रहा है क्या नहीं हो रहा है, कोई गॉस्पेल सुन रहा है क्या नहीं सुन रहा है, प्रभु का वचन कोई सुन रहा है क्या नहीं सुन रहा है। You don't need to worry about this. God is in his control. God is doing his work the best that I and you may not understand. तिथे तुम्ही काळजी करू नका. देवाचं कार्य खूप वेगाने चालू आहे आणि सर्व घटना ह्या देवाच्या नियंत्रणात आहेत. हाँ, प्रभु के नियंत्रण में सब है। हम लोग Amen. नहीं बोल सकते कि अरे ये सिचुएशन में प्रभु ने भी नियंत्रण गवाया क्या। नो 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 नो, No. गॉड इज इन कंट्रोल। Amen. देवाच्या नियंत्रणात सर्व गोष्टी आहेत. तुम्हारा लाइफ भी गॉड के कंट्रोल में है, Amen. तुम्हारा फ्यूचर भी गॉड के कंट्रोल में है, Yes. तुम्हारा प्रेजेंट भी गॉड के कंट्रोल में है, Yes. तुम्हारा फैमिली भी गॉड के कंट्रोल में है। इवन योर रिलेशनशिप इज इन तुमचे गॉड्स कंट्रोल। नातेसंबंध सुद्धा देवाच्या नियंत्रणात आहेत. डोंट वरी, तुम्ही काळजी करू नका. you just look to God and his grace. तुम्ही फक्त देवाकडे आणि त्याच्या कृपेकडे पहा. You just believe in his grace. तुम्ही त्याच्या कृपेत विश्वास ठेवा. जो पर्पस के लिए प्रभु तुमको बुलाया है ना, वो पर्पस गॉड जरूर पूरा करेगा। Amen. Did you get this? तुम्हाला हे कळतंय का? One more thing that the Lord told me. अजून एक गोष्ट देवाने मला सांगितली. God is opening doors in your life. देव तुमच्या जीवनात दरवाजे उघडत आहेत. The doors that God opens, जे दरवाजे देव उघडतोय, Bible says no one can close those doors. ते दरवाजे कोणीही इतर बंद करू शकत नाही. Now I don't know in your life what are the doors. मला माहित नाही तुमच्या जीवनात काय दरवाजे उघडले You know जातात. better. तुम्हाला माहिती आहे. You know where you're stuck and blocked. तुम्हाला माहिती की तुम्ही कुठे थांबले आहेत, अडखळले आहात. But God is opening those doors in your life. पण देव ते दरवाजे उघडत आहे तुमच्या जीवनात. And when God opens it, आणि जेव्हा देव ते उघडतोय, no devil can shut it. कुठलाही सैतान दुरात्मा ते बंद करू शकत No नाही. demon can shut it. कोणताही दुरात्मा. Let me tell you, मला सांगू द्या. this is what the Lord specifically told me yesterday. हे मला देवाने खास करून सांगितले काल. It is God who is in control. देव जो आहे तो नियंत्रणात सर्व गोष्टी ठेवलेल्या आहेत. If you have found yourself like Daniel in the den, जर तुम्ही स्वतःला त्या दानिएला सारखं त्या गुहेत पाहत असाल, then the stone will be rolled away. मग आता तो जो धोंडा. काय धोंडा आहे तो आता बाजूला होत आहे. If you are in the fish of like Jonah, तुम्ही योनासारखे त्या माशाच्या पोटामध्ये आहात असं वाटतंय तुम्हाला, you will be vomited outside. तुम्ही बाहेर फेकण्यात येईल तुम्हाला.
वो सिचुएशन तुमको ज्यादा देर पकड़ के नहीं रख सकता है. ती परिस्थिती तुम्हाला जास्त वेळ धरून ठेवू शकत नाही. Are you in depression? तुम्ही डिप्रेशन मध्ये Are you आहात का? worried? तुम्ही काळजीत आहात का? Are you thinking about your future? तुम्ही तुमच्या भविष्याच्या विचार करत आहात का? Are you looking at your present and thinking what will happen? तुम्ही तुमच्या या आत्ताच्या घडीत बघत आहात आणि विचार करत आहात काय घडेल? You know, many times people think this sickness, I don't think so I will ever be healed. अनेक लोक म्हणत आहेत की या आजारामध्ये मी काय बरी होऊ शकत नाही. बहुत लोग ऐसा सोचते हैं. क्यों? क्योंकि उन लोगों को सिर्फ कंडीशन दिखता है. क्या दिख रहा है, क्या हो रहा है मेरे साथ, वो ही दिख रहा है. But they lost the purpose of God in their life. पण ते देवाचं जे उद्देश आहे त्यांच्या जीवनातलं ते गमावून बसतायत. You look at the grace of God. तुम्ही देवाच्या कृपेकडे पहा. You believe in His grace. तुम्ही त्याच्या कृपेत विश्वास ठेवा. Those situations cannot stand for a long time. मग ह्या ज्या परिस्थितीतून तुम्ही जाताय ते जास्त वेळ टिकणार नाही. For you have been saved for a special purpose. तुमचं तारण कशासाठी झालंय? एक उद्देशासाठी झालेलं आहे. You are not seen now, तुम्ही आता दिसत नाहीये. but your function, तुमचं कार्य, your work तुमचं काम is the most important. ते जास्त महत्वाचं आहे. No problem if people don't know you. जर लोक तुम्हाला जाणत नाहीये तर काही हरकत नाही. No problem if you are not famous. तुम्ही काय फेमस आहात तर जाऊ दे, नसू दे. No problem that people, have disregarded you or put you down. जर लोक तुम्हाला खाली लेखत असतील, No problem. काही हरकत नाही. Because these things should not impact you. या गोष्टी तुम्हाला काहीच करू शकणार नाही, तुमच्यावर प्रभाव टाकू शकणार नाही. If your mind is on God, जर तुमचं मन the Bible देवावर says आहे, you have perfect peace. मग तुमच्यामध्ये परिपूर्ण शांती आहे. When? कधी? When your mind is on God, जेव्हा तुमचं मन त्या देवावर आहे, then you have perfect peace. मग तुमच्यामध्ये परिपूर्ण शांती आहे. Then you are not troubled by the words of people. तुम्ही तेव्हा मग त्या लोकांच्या शब्दांद्वारे हलणार नाही. You are not troubled by what people have views about you. मग तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही की लोक तुमच्याबद्दल काय बोलतायत. Because you are in perfect peace. कारण तुम्ही त्या परिपूर्ण शांतीत आहात. And this peace आणि ही शांती keeps you away from these worldly thoughts and worldly views. मग ही शांती तुम्हाला या जगाच्या चिंतांपासून, या शब्दांपासून दूर ठेवेल. Praise God. देवाची The स्तुती one असो. thing that we must do, आपण एक गोष्ट केली पाहिजे. keep your mind on God. तुम्ही तुमचं मन त्या देवावर ठेवा. Keep your attention and focus on God. तुम्ही तुमचं लक्ष त्या देवावर ठेवा. And you will have perfect peace in your life. आणि तुमच्या जीवनात तुम्ही परिपूर्ण शांती अनुभवताल. But I told you, पण मी तुम्हाला एक सांगतो, behind the scene, पडद्यामागे many things are happening. खूप गोष्टी घडत आहेत. You don't know what things have happened because of your life. तुमच्या जीवनात काय घडत आहे ते तुम्हाला कळत सुद्धा नाही. You have just spoken the word and the gospel to some people. तुम्ही काही सुवार्ता लोकांना सांगितलेली आहे. You don't know what has happened after that. पण तुम्हाला माहित नाही त्याच्यानंतर काय घडलंय. You have forgotten. तुम्ही विसरला असतात. But the words of God are not, they don't disappear. पण देवाचे शब्द जे तुम्ही बोलले ते नष्ट होणार नाही. The Bible says they are like seed. देव म्हणतात की ते शब्द कसे आहेत, त्या बियासारखे आहेत. You have sown those seeds. तुम्ही ते बी पेरलेली आहे. There is a time आता एक वेळ येईल when it will come. जेव्हा ते उगवेल. There is a time आता एक वेळ येईल where you will see the harvest. जेव्हा तुम्ही हंगाम पाहताल, There's a पीक time. पाहताल. There's a time तिथे एक वेळ आहे where you will see a great harvest of souls coming into the kingdom of God. जेव्हा तुम्ही बघताल की अनेक लोक देवाच्या राज्यात येत आहेत. And there's a time आणि एक अशी वेळ आहे where when you go to heaven, जेव्हा तुम्ही स्वर्गात जाताल, you will know तुम्हाला कळेल through your simple message of salvation and gospel, तुमच्या सहज सांगितलेल्या सुवार्तेमुळे how many people came into the sheepfold of God. कितीतरी लोक त्या देवाच्या राज्यात आली. Praise God. देवाची And स्तुती असो. you will see and you'll be surprised to see the rewards that God has kept for you. तुम्हाला पाहून आश्चर्य वाटेल की देवाने तुमच्यासाठी काय प्रतिफळ तिथे ठेवलेलं आहे. Very soon लवकरच I'll be starting a series, मी एक विषय चालू करणार आहे, a series on heaven स्वर्गावरचं and the glories शिक्षण. of heaven. आणि स्वर्गाचे गौरव. And there are different things that we must know about heaven. आपल्याला अनेक गोष्टी या स्वर्गाविषयी जाणून घ्यायच्या आहेत. And when you know the things about heaven, जेव्हा तुम्हाला या गोष्टी समजतील, I'm telling you, you will lose your interest on this earth.
तुम्ही या पृथ्वीवरचा तुमचा जो काय आनंद आहे किंवा इंटरेस्ट आहे तो तुम्ही गमावून बसता. All the attractions you will lose. जे काही आकर्षण तुम्हाला पृथ्वीचं आहे ते तुम्ही विसरून जाता. And you will feel the earth is nothing before that. तुम्हाला असं वाटेल की स्वर्गापुढे ही पृथ्वी काहीच नाहीये. You will feel these things are so small. तुम्हाला असं वाटेल या गोष्टी खूप छोट्या आहेत. Even if you probably someone offers you be the richest person on this earth, जर कोणी तुम्हाला या पृथ्वीवरचं सर्वात श्रीमंत असं बनवण्यासाठी काहीतरी ऑफर करेल, you will देतील, say this is not important. तुम्ही म्हणताल हे काय महत्वाचं नाहीये. For me the glory of heaven is important. माझ्यासाठी स्वर्ग खूप महत्वाचा आहे. That will become your thought असे तुमचे विचार होतील when you know about that glorious kingdom. जेव्हा तुम्हाला त्या राज्याविषयी समजेल. Praise God. देवाची स्तुती असो. So keep praying for this या message on गोष्टी heaven. या संदेशासाठी प्रार्थना करत राहा. As very soon I'm going to start preparing this series. मी लवकरच हा विषय आणि हा संदेश चालू करणार आहे. Maybe we will also see about the angelic ministry in that area. आपण त्या संदेशामध्येच देवदूतांविषयी सुद्धा जाणून घेऊ. How angels minister unto his children. देवदूत कसे त्यांच्या लेकरांची सेवा करतात किंवा आपली. Yeah, so all these things will come in the series of heaven. हे सर्व त्या संदेशात येईल. We will also see, from where we have been saved. आणि आपण हे पण पाहू की आपलं तारण कुठून झाले. So we will touch a little bit on the area of hell. आपण त्या हेल जे आहे नरक त्याच्यावर सुद्धा जाणून घेऊ. So we will come to know the grace of God from where God brought you out from. आणि हे पण जाणून घेऊ की देवाच्या कृपेने आपल्याला कशातून बाहेर काढले. If you don't know hell, जर तुम्हाला नरकाविषयी माहित you नाही will never thank God enough, तर तुम्ही कधीच देवाचं पुरेसं असं धन्यवाद करणार नाही. because you don't know from where you have been saved. तुम्हाला हे माहित नाहीये ना की तुम्ही तुमचं तारण किंवा तुम्ही कशातून बाहेर आले आणि हम तुमचं लोग तारण झालं. बाइबल कहता है ना कि तुम कृपा के द्वारा बचाए गए. वो बचाए गए वो जो शब्द है, Amen. अगर आपको वो समझ में आया कि कहां से बचाए गए हैं, हाँ. किस लिए बचाए गए, Yes. तुम कहां जा रहे थे, then you will come to know and you will thank God enough. मग तुम्हाला कळेल की तुम्ही कशातनं बाहेर आलात, मग तुम्ही देवाचा धन्यवाद देतात. Praise God. देवाची स्तुती. So we will see all these things in the forthcoming series. आपण येणाऱ्या दिवसांमध्ये हे सगळं पाहणार But आहोत. we will go very slow आपण खूप हळू जाऊया. because I know there are some people who will not understand or it will be very heavy for them. मला माहितीये की अनेक लोक जे आता आहेत जुडलेली त्यांना बऱ्यापैकी कळणार नाही. But we will keep it very simple. आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने ते बघूया. So the purpose of this message is to show Christ and his life. मला हे या संदेशाद्वारे दाखवायचं की ख्रिस्त आणि त्याचं जीवन. And all these testimonies or these events of heaven I will share from the Bible. आणि हे सर्व मी पवित्र शास्त्रातून तुम्हाला दाखवणार आहे. So pray for this, the message या संदेशासाठी प्रार्थना करा. that Holy Spirit will reveal, the things that God wants us to know. पवित्र आत्मा आपल्याला जे देवाला दाखवायचं ते याच्याद्वारे दाखवून देईल. And when you know about that place where we all are going, आणि तुम्हाला जेव्हा कळेल की आपण कुठे चाललोय, कुठल्या जागेत जाणार आहोत. oh my God, I will share a very recent testimony of my friend's daughter. मी एक Not now, साक्ष but in the heavens message. तुम्हाला साक्ष सांगेल त्यावेळेस. जब हम लोग heaven का मैसेज देखेंगे तब एक मेरा बहुत अच्छा फ्रेंड है और उसकी डॉटर एक 18-19 साल की है. So कैसा प्रभु उसको heaven में लेके गया when she was 4 years old and she was suffering from diabetes, और diabetes ऐसा स्टेज में था जो लास्ट स्टेज था, और ऐसे स्टेट में how God took her to heaven, what did God show her, क्या क्या प्रभु ने उसको दिखाया और कैसे God ने उसको हील किया. So the message or the testimony is not about only telling about testimonies, but to prepare and show you what heaven is all about. मला फक्त साक्ष याच्यासाठी सांगायची नाहीये की एक साक्ष आहे म्हणून, पण मला तयार करायचंय तुम्हाला की स्वर्ग कसं असणार आहे आणि कसं आहे, how that glory is, आणि ते गौरव कसं आहे, how heaven is actually, how does it look like. आणि हेवन कसं दिसतं. It's not an imagination world. हे काही फक्त कल्पना अशी शक्ती नाहीये की असं एक कल्पनेत असणारं जागा नाहीये. It is a real place. हे खरी जागा आहे. It is a true place. हे खरी जागा आहे. And there is a time आणि एक वेळ येईल very soon लवकरच where all will be in heaven. आपण सर्व स्वर्गात असू. If I only tell you one testimony, you will be transported to heaven.
मी जर immediately. तुम्हाला एक साक्ष सांगितले तुम्ही लगेच त्या हेवन मध्ये किंवा त्या So स्वर्गामध्ये there are जाल. many testimonies like this, अशा अनेक साक्षी आहेत. and it will be kind of a heaven tour for all of us. आपल्यासाठी ते स्वर्गासारखंच आहे. A heaven tour. एक आपल्याला स्वर्गाची सहल एक आहे. सहल आहे. स्वर्ग का सहल, स्वर्ग का Amen. जो एक tour होने वाला है. So many glorious things are there in the heavens. अनेक गौरवी गोष्टी तिथे आहेत. So you will enjoy those messages. तुम्हाला ह्या गोष्टी ह्या संदेश तुम्हाला आवडेल. And mostly I will keep these on Sundays मी हे जास्त करून रविवारी ठेवेल so that I get some time to go through and prepare. आणि मला वेळ मिळेल की मी जाऊन ते तयार करू शकेल. Praise God. Okay, let's close eyes. We'll pray. Dear Father, we give you praise. We thank you for this time. Lord, you have chosen us for a special purpose. Amen. एक special cause के लिए, special उद्देश्य के लिए आपने हमको चुना है. Yes, Lord. And that's what you said, Lord. You are the salt of this earth. Amen. And जैसा salt प्रभु खुद की identity नहीं दिखाता है, dissolve हो जाता है, वैसे प्रभु हम चाहते हैं कि हमारी life यीशु मसीह में dissolve हो जाए, Yes, Lord. हम लोग ना दिखे Yes, और Lord. सिर्फ हमारे द्वारा प्रभु यीशु मसीह दिखे. Amen. Lord, I pray in Jesus' name that you may live through us, Lord. Amen. Let Christ be seen through our lives, that the Bible says. Thank you, Father. Right now, I pray, Father, for all these people who have joined here. I pray in the name of Jesus. I bless all of them, their minds, their souls, their bodies. In Jesus' name, Amen. I pray, Father, right now we cancel every works of Satan, every powers of darkness, every demonic activities, every sickness and disease, any kind of weakness, any kind of fever, any kind of cough and cold, any kind of depression, Yes. any kind of fear. Right now, प्रभु यीशु मसीह के नाम से ये सारी चीजों को हम बांध कर निकालते प्रभु. Amen. I break its power in Jesus' name. Yes, Lord. I release God's power even upon the children, all those who have children, Father. Yes, I Lord. pray, bless the children in Jesus' name. Amen. Let them not be touched by any form of infection in Jesus' name. No one will be touched by any infection in Jesus' name. Every kind of fear of the sickness, we rebuke it in Jesus' name. Father, as you have promised in the Bible, that 1,000 will fall on one side. एक साइड में 1,000 गिरेंगे, दूसरे साइड में 10,000 गिरेंगे, Yes, Lord. लेकिन आपके नजदीक भी नहीं है वो आएगा. प्रभु यीशु के नाम से no sickness, no disease, Yes, Lord. no infirmity, Yes, कोई भी दुख दर्द, कोई भी तकलीफ, कोई भी शारीरिक वेदना, Yes. कोई भी मानसिक वेदना यीशु के नाम से उनके नजदीक भी नहीं आएगी. प्रभु यीशु के नाम से I release the anointing of God right now in Jesus' name. I pray, dear Lord, let your anointing fill them, O God. And I pray, Father, from now on, Lord, I know that the doors are open in their life. Amen. Oh, Father, I know they have opened the doors in their life. Amen. And I will see, Lord, we will hear many testimonies in Yes, Jesus' Lord. name. Amen. Things which were blocked will be opened in Jesus' name. Amen. जो चीजें अटक गई है प्रभु, जो चीजें बंद की गई है प्रभु, यीशु के नाम से वो सारे दरवाजे मैं खोलता हूं प्रभु यीशु के नाम से. Amen. Let them walk through the open doors in Jesus' name. Amen. Never to turn back. वापस आने के लिए नहीं प्रभु, लेकिन आगे जाने के लिए प्रभु. Thank you, Father. They're all going forward. They're all moving ahead.